सध्या विधानसभा 2024 ची रणधुमाळी सुरू आहे. आपण वेगवेगळ्या पक्षाचे अनेक उमेदवार पाहतो. विशेष रंगत, विशेष महत्त्व तर 249 विधानसभा शहर मध्य सोलापूर ह्या लढतीकडं मोठ्या प्रमाणात वेधलं गेलं. या ठिकाणची होत असलेली जी लढत आहे ती खूप लक्षवेधी ठरेल असं सर्वसाधारणपणे दिसतंय. याच्यामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये दर्शकांना भेटण्यासाठी, सोलापूरकरांच्या शुभेच्छा घेण्यासाठी आपल्यासमोर 249 सोलापूर शहर मध्य विधानसभेचे उमेदवार, अपक्ष उमेदवार सन्माननीय डॉक्टर संदीप शंकरराव आडके हे आलेले आहेत. मी सर्वप्रथम आडके साहेबांचं या भेटीमध्ये स्वागत करतो. डॉक्टर आडके हे गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेचं व्रत घेऊन कार्यरत आहेत. ते अस्थिरोग तज्ञ आहेत. आपला व्यवसाय जपत असतानाच सामाजिक बांधिलकी त्यांनी मोठ्या प्रमाणात जपते. ते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या विकासाचे मुद्दे त्यांच्या डोक्यामध्ये असतात. त्याचा संच चांगला आहे, त्याला साथ देणारी माणसं चांगली आहेत, त्याचा मित्रवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अशा अवस्थेत हे जे आपण आज राजकारणाचा चिखल सगळा पाहतो त्याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने योगदान द्यावं आणि या सगळ्या प्रश्नावरती आपण काहीतरी जाणीव उपाय शोधावा अशी एक वेगळी भूमिका, वेगळी थीम घेऊन ते निवडणूक प्रचार घेण्यात आहेत. आज आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया की त्यांनी या समाजसेवेचं व्रत कसं घेतलं आणि ते ह्या निवडणुकीकडे कसे वळले, त्यांना निवडणूक लढवावी अशी का वाटली. ते साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपण थोडक्यात सांगावं की आपल्याला हे निवडणूक लढवावी का वाटली आणि कुठले विषय घेऊन तुम्ही आलेला. सर्वप्रथम अस्मिता विजन चॅनलने मला आज हा प्लॅटफॉर्म दिला आणि सोलापूर शहर मध्यमधून मी एक उच्च शिक्षित अस्थिरोग तज्ञ असून सुद्धा ह्या निवडणुकीच्या धामधुमीतपणा, चिखलातपणा मी कसा काय उतरलो ते माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल सर्वप्रथम आपलं धन्यवाद. मी माझा जन्मच होटगीतला सोलापूरचा आणि जन्म झाल्यापासून आमच्या लहानपणी सोलापूर हे एक अतिशय आंतरराष्ट्रीय शहर होतं, नामांकित शहर होतं. म्हणतात की सोलापुरात एक वेळ सोन्याचा धूर निघायचा. ही सोलापूरची ख्याती आहे आणि ती सर्वश्रुत आहे. पण आज आपण बघतोय की सोलापुरातला एकही माणूस तो कुठल्याही समाजाचा, जाती धर्माचा असू दे किंवा कितीही उच्च शिक्षित, श्रीमंत किंवा गरीब असू दे, त्याला सोलापूरमध्ये अनेक समस्या दररोज भेडसावतात कुठल्यापासून. तर ह्या समस्या झेलण्यासाठी आपला जन्म झाला आहे का हा प्रश्न आज विचारायची प्रत्येकाला गरज आहे. आणि दर 5 वर्षांनी निवडणुका येतात जातात, अनेक उमेदवार रिंगणात उभारतात, अनेक पक्ष येतात, त्याच्यातला एखादा उमेदवार निवडून येतो आणि प्रचंड मोठ्या आश्वासना देतो. तेच आश्वासनं दर 5 वर्षांनी रिपीट करतात, पण त्यातलं एकही आश्वासन पूर्ण केलं जात नाही. पण त्याच्यामध्ये 5 वर्षामध्ये नवीन समस्या मात्र ऍड होतात आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य जे सर्व सोलापूरकर आहे आणि जनता आहे ती त्याच्यामध्ये पिसली जाते, सफर होते. हे दृश्य गेले 50 वर्षाचं आहे सोलापूरच्या बाबतीमध्ये. तर माझ्या मनात हा प्रश्न आला की गेले 4.5 वर्ष मी सोलापूर विचारमंच हा एक मोठा ग्रुप मी तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची 92 मीटरची अनधिकृत कोजनरेशन चिमणी पाडली गेल्या 15 जून 2023 रोजी आणि सोलापूरचा होडगी रोडचा विमानतळाचा मार्ग मोकळा करून आपण बघितलं की 29 सप्टेंबर 2024 ला 14 महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक आपण सोलापूरचं होडगी रोड विमानतळ हे अतिशय अद्ययावतपणे रिनोव्हेट करून 4 विमानं ॲट ए टाइम इथं थांबतील अशी सोय करून दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आम्ही हा लढा लढत असताना प्रत्येक पक्षाच्या आमदार खासदारांपर्यंत पोहोचलो. कुठल्याही आमदार खासदारांनी आणि लोकप्रतिनिधींनी आम्हाला पाठिंबा तर दिलाच नाही, पण आमच्या कामामध्ये अडथळे मात्र भरपूर आणले. आता तुमच्या प्रयत्नाला
यश आलेलं आहे. हा लोकांचा लढा होता, लोकांच्या हक्काचा लढा होता. त्याच्यामुळे त्याच्यात यश येणं हे स्वाभाविकच होतं. पण तो लढा अतिशय मोठा होता. संघर्ष पार करावा लागला. 4.5 वर्षाचा कालावधी होता. त्याच्यामध्ये माझं घर दार प्रोफेशन हे पिसल्या गेलं. पण जे सोलापूरकरांचा सर्वात मोठा कळीचा मुद्दा होता, आज प्रत्येक सोलापूरकरला वाटतंय की सोलापूरमध्ये उद्योगधंदे का नाही, सोलापूर बकास का झाले. हा सोलापूरचा 50 वर्षामध्ये जो झालेला ऱ्हास आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे सोलापूरची कार्यान्वित नसलेली विमानसेवा हे होतं. आणि तो कळीचा मुद्दा आम्ही सोडवलेला आहे. आणि लवकरच सोलापूरमधनं 1 आठवड्या ते 2 आठवड्याच्या दरम्यान सोलापुरातनं पहिलं विमानाचं उड्डाण 100% होणार आहे. हे करत असताना आम्हाला एक अनुभव आला की जर आपणच जर आपल्यापैकी कोण किंवा आपण जर लोकप्रतिनिधी असलो असतो तर 4.5 वर्ष आम्हाला एवढा कालावधी लागला नसता. हे काम कदाचित मी आमदार किंवा खासदार असलो असतो तर 4.5 महिन्यामध्ये करून दाखवलं असतं. हा प्रश्न होता इथल्या लोकप्रतिनिधींचा. लोकप्रतिनिधी म्हणजे काय असतो, जो लोकांचं प्रतिनिधित्व करतो. लोकांचे जे काही समस्या आहेत, लोकांना ज्या सुखसोयी हव्या आहेत त्या आपल्या हायर अथॉरिटी पर्यंत आणि प्रत्येक गव्हर्नमेंट मधल्या डिपार्टमेंट मध्ये मांडून त्याचा पाठपुरावा करून त्या पोहोचवण्याचा आणि त्या सुखसोयी इथल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हे त्याचं प्रामुख्याने काम असतं. पण 50 वर्षामध्ये आपल्या इथला एकही लोकप्रतिनिधी ह्याच्यामध्ये पास झालेला दिसत नाही. सगळे नापास झालेले आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा लोकप्रतिनिधीचा अपवाद आपल्याला दिसणार नाही. मग जर एवढंच करायचं आहे तर मग आपल्याला त्या राजकारणात उतरायला पाहिजे, त्याचा पाठ व्हायला पाहिजे. तर आपले सगळे ज्या बाकीच्या समस्या आहेत त्या आपण सोलापूरकरांच्या समस्या आणि त्या मी सुद्धा सफर होतोय, प्रत्येक माणूस सफर होतोय, त्यातनं आपण मार्ग काढू शकतो. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. खरोखर तुम्ही अतिशय चांगल्या मुद्द्याला हात घातला. कारण हे विमान सेवा चालवून हे सोलापूरकरांसाठी, व्यापाऱ्यासाठी किंवा शहराची गती मिळण्यासाठी, शहराच्या विकासाला हे अत्यंत महत्त्वाचं होतं. त्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं तुम्हीच कार्यक्रमाला आहे. तुम्ही खरोखर हे जे उचललेलं जे व्रत आहे ते निश्चितपणानं कौतुकास्पद आहे. परंतु त्याचबरोबर आपल्याला अनेक मुद्दे आहेत. अनेक मुद्द्याला घेऊन आपल्याला या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यात म्हणजे महत्त्वाचे रोजगार निर्मिती असते, तरुण इथले गेलेले उद्योग असतील किंवा आणखी ह्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, दैनंदिन गरजा आहे, महापालिकेतले अनेक रखडलेले प्रकल्प आहेत. महापालिकेनं स्मार्ट सिटी नावालाच फक्त केली, त्यानंतर प्रत्यक्षात ते कृतीत उतरलं आहे. यासाठी तुम्ही कसं बघताय? आता आपण अतिशय बरोबर काही प्रश्न सांगितले की सोलापूरचा जो काही दुसरा प्रश्न आहे तो इथल्या औद्योगिक अधोगतीचा आहे. इथले जे काही पारंपरिक उद्योग होते जे काही याला मँचेस्टर ऑफ ईस्ट म्हणायचे, सोलापूरमध्ये आशिया खंडातली 1 नंबरची आणि जगातली 2 नंबरची जुनी मिल होती आणि अनेक इथल्या कॉटन मिल होत्या, अनेक सूत मिल होत्या. आणि सोलापूरमध्ये एकेकाळी पूर्ण भारतातले लोक व्यापारासाठी आणि उद्योगधंद्यासाठी यायचे. इव्हन हे चित्र आपण 80 सालापर्यंत बघितलेलं आहे. आम्ही लहानपणी पण ते अनुभवलेलं आहे. मग एवढं जर सोलापूरची ख्याती होती, सोलापूरने पूर्ण भारतभरच्या लोकांना जर उद्योगधंदे दिले, त्यांना रोजगार दिला आणि म्हणूनच हे मिनी मेट्रो म्हणून उदयास आलं. इथं सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. तेलुगू बोलणारे, तेलंगणामधून आलेले लोक आहेत. इथं बहुभाषिक मराठी आहेत, कन्नड बोलणारे आहेत, मुसलमान वर्ग मोठा आहे, हिंदी बोलणारे आहेत आणि इव्हन अल्पसंख्याकामधले इव्हन पारशी समुदाय सुद्धा इथं आहे. इतके जर सगळे लोक इथं पूर्वापारपासून एकत्र राहतात आणि काम करतायत तर मग या सोलापूरचा 50 वर्षामध्ये विकास का झाला नाही? तर सोलापूरमध्ये जे काही उद्योगधंदे होते ते सगळे इथल्या तत्कालीन जे कोणी पुढारी असतील किंवा पक्ष असतील त्यांनी एक एक करत सगळ्या मिल बंद पाडल्या. इथले रोजगार उद्ध्वस्त झाले. नवीन रोजगार इथं उपलब्ध करून द्यायच्यासाठी इथं दहशतीचं वातावरण निर्माण झालं. सोलापूरची एक तऱ्हेने एक डिफॉर्मेशन झालं बाहेर की लोकांना सोलापूरमध्ये येणं किंवा उद्योग घालणं हे अतिशय जिकिरीचं किंवा भीतीदायक वातावरण इथं निर्माण केलं गेलं. आणि त्याच्याकडनं इथल्या सर्वसामान्य जनतेने काही केलं नाही किंवा इथल्या दुसऱ्या पक्षाने अपोजिट पार्टीने पण काही लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे इथले जे काही जनता होती किंवा जे उद्योजक होते, काही उद्योजक हे तेलंगणात किंवा बाहेर गेले, काही जे काही सुशिक्षित वर्ग होता तो सुद्धा पुणे, मुंबई आणि बेंगलोर अशा ठिकाणी शिफ्ट झाला. आणि आज बघताय आपण की जवळपास एक 15 लाख सोलापूरची लोकसंख्या ही मायग्रेट झालेली आहे गेल्या 40 ते 50 वर्षामध्ये. पण ह्याच्यातल्या एकालाही सोलापूर सोडावं अशी मनापासून कदापि इच्छा नव्हती.
पण केवळ इथं उद्योगधंदे नाही, तिथं सुखसोयी नाही, तिथं एअरपोर्ट नाही आहे, अशा सगळ्या समस्यांमुळे त्रस्त होऊन शेवटी इथले डॉक्टर, इंजिनियर्स, कुशल कामगार वर्ग या सगळ्यांना सोलापूर सोडावं लागलेलं आहे. त्याच्यामुळे आता जर विमान सेवा जर सुरू झाली 7-8 दिवसामध्ये, तर सगळ्यात प्रथम इथं IT आणि ऑटोमोबाईल आणि बाकीच्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या पटापट यायला लागतील. इथले रोजगार निर्मिती होईल, वाढेल. जो काही कॉटन आणि टॉवेलचा जो उद्योग आहे पारंपरिक, त्याला 100 पट चालना मिळेल. त्याच्यानंतर सोलापूर हे रेडीमेड गार्मेंट हब म्हणून एक उदयास आलेलं आहे, त्याला मोठी चालना मिळेल. सोलापूर हे पूर्वीपासून मेडिकल हब होतं, पण आंतरराष्ट्रीय जे काही रुग्ण आहेत ते सोलापूरपर्यंत पोहोचत नव्हते. त्याच्यासाठी हे विमान सेवेची आपल्याला आता नितांत गरज होती आणि तो हार्डल आम्ही दूर केलेला आहे. आज जगाच्या पाठीवरून कुठून सुद्धा सोलापूरमध्ये अतिशय निष्णात डॉक्टर आणि चांगले हॉस्पिटल्स आहेत. ही सेवा करण्यासाठी जगाच्या पाठीवरून कुठूनही रुग्ण येतील आणि जर बाहेरनं इथं जर लोक यायला लागले तर इथले रोजगार आणि कोलॅटरल जे काही असतं ते सगळं रोजगार वाढणार आहे. इथल्या हॉटेलिंग किंवा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस वाढणार आहे. शिवाय आपल्या इथं देवाने दिलेल्या काही नैसर्गिक आणि चांगल्या गोष्टी आहेत. आपल्या इथं 5 धार्मिक पर्यटन स्थळ आहेत. सोलापूरमध्ये सिद्धेश्वर आहे, इकडे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि हे असे 5 धार्मिक पर्यटन स्थळ आहेत. त्याचं एक उदाहरण सांगतो की शिर्डीमध्ये फक्त एक पर्यटन धार्मिक हे आहे स्थळ आहे, तर 4-5 वर्षापूर्वी सुरू झालेलं विमानतळ आंतरराष्ट्रीय स्तराला नेलंय. याच्यावरून सोलापूरकर तुम्ही बघा की आपल्या इथं 5 धार्मिक हिंदूंची ते पण बाकी मॉमेडियन आणि ख्रिश्चन इतर लोकांची सुद्धा अतिशय चांगले धार्मिक स्थळ आहेत. त्याला ते व्हिजिट करायला 365 दिवस पर्यटक सोलापुरात येतात आणि येतील. तो पर्यटनाचा व्यवसाय हा अधिक वाढेल. त्याच्या दृष्टीने त्याच्या ज्या काही नोकऱ्या आणि संधी आहेत उद्योगाच्या त्या वाढणार आहेत, हॉटेलिंग वाढणार आहे, ट्रॅव्हलिंगचा बिझनेस वाढणार आहे. त्याचबरोबर आपल्याला देवाने दिलेलं शेजारी 15-20 किलोमीटरवर नानाचं अभयारण्य आहे, तिथं मारडोक आहे. त्या मारडोकचं संवर्धन केंद्र आपण सोलापूरमध्ये सुरू करतोय आणि त्या बाबतीत मी गेले 3 वर्ष कार्यरत आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बरोबर. आणि जे काही मारडोक उरलेले आहेत तिथं त्यांचं संवर्धन आणि बाहेरनं मारडोक आणून त्यांचं संगोपन करायचा हा एक प्रोजेक्ट आहे. त्या दृष्टीने हे जे काही वन्यजीव आणि मारडोकचं बघायला लोक बाहेर येतील, त्या दृष्टीने रोजगार वाढेल. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आपण जे म्हणलात की सोलापूरचे जे काही प्रश्न आहेत, आपण बघायला गेलं तर 20-25 वर्षापूर्वी लातूर हे अतिशय छोटं खेडेगाव होतं, पण एका माणसाने त्या ध्यास घेऊन संपूर्ण त्याचा विकास केला. लातूरमध्ये 20-25 वर्षापासून फ्लायओव्हर आहे, पण सोलापूर 2024 मध्ये एक सुद्धा फ्लायओव्हर नाही. ही सोलापूरकरांच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि 2008 साली जे काही फ्लायओव्हर होते, जे काही फ्लायओव्हर करायचं घोषित केलं गेलं, आज सुद्धा त्याच्यामध्ये केवळ इथल्या निष्क्रिय जे काही लोकप्रतिनिधी आहेत आणि जे काही शासन आहे त्यांच्या निष्क्रियतेमुळे जे फ्लायओव्हर होत नाही. त्यामध्ये सुद्धा मी जुनी मिलचा जो काही 137 एकरचा जो सोलापुरातला 35 वर्षाचा गाजत असलेला जो मोठा घोटाळा होता, तो घोटाळा मी निस्तरला. त्या जुनी मिल ट्रस्ट रिफॉर्म करून त्याचा मी सेक्रेटरी आहे आणि त्याच्यातली काही जागा मी कॉर्पोरेशनला फ्लायओव्हरसाठी मुक्त दिलेली आहे. आमच्या बाजूने एवढं काही आम्ही केले सरकारसाठी. जे काही अपघात होतात, रस्ते चांगले नाही आहेत, इथं पाण्याचा प्रश्न मोठा आहे. आज जरी दुहेरी पाईपलाईन टाकली तरी आपल्याला 2 दिवसात पाणी मिळणार नाही. त्याच्यात अनेक टेक्निकल गोष्टी आहेत त्या कुणाला माहिती नाही आहेत. आणि आपण जे 7 दिवसाला पाणी पितोय ते पुण्याचं घाणेरडं कॉन्टामिनेट झालेलं उजनीतलं पाणी पितोय, त्याच्याबद्दल कुणाला काही पडलेलं नाही. अशा असंख्य समस्या सोलापुरात आहेत. त्याला वाचा फोडणं आणि त्या सोडवणं हा माझा उद्देश आहे मुख्य. निश्चितच अतिशय चांगलं विजन तुम्ही घेऊन आलेला. तुम्ही निवडणुकीच्या निमित्तानं प्रसिद्ध केलेला जाहीरनामा केलेला आहे. त्यात सर्वसाधारण तुम्ही 12 ते 13 महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला. ते महत्त्वाचे तुम्हाला जे आहेत त्या हायलाइट्स असणारे मुद्दे तेवढे सांगायचे. आता आपण हा निवडणुकीचा जाहीरनामा तुम्ही तुमच्यासमोर देतोय की आपण आमच्या सोलापूर विचार मंचच्या सगळ्या लोकांनी जे सजेस्ट केले त्या दृष्टीने MH13 सोलापूर म्हणून हा निवडणुकीचा 13 कलमी कार्यक्रम आम्ही फक्त नुसता कागदावर उतरवलेला नाहीये. त्यातलं पहिलं जो काही जाहीरनाम्यातलं पॉइंट आहे तो म्हणजे सोलापूरमधून विमानसेवा सुरू करणं. आणि ते 4.5 वर्षात आम्ही एवढा अथक प्रयत्न करून सोलापूरची विमानसेवा सुरू करून दाखवलेली आहे. हा मला वाटतंय महाराष्ट्रातलाच नाही भारतातला पहिला जाहीरनामा असेल की जो जाहीरनामा प्रसिद्ध करायच्या आधी त्यातला पहिला पॉइंट एखाद्या कुठल्या उमेदवार किंवा त्याच्या पक्षाने
पूर्ण करून दाखवलेलं आहे. एवढंच नाहीये, पहिल्यांदा आपल्या सोलापुरातनं मुंबईला पहिलं विमान सुरू होईल, पण त्या एवढं सफिशियंट होणार नाही. सोलापूरवरनं आपल्याला इथून तिरुपतीला, अहमदाबाद, दिल्ली आणि बेंगलोर, चेन्नई अशा ठिकाणी आपल्याला आणि गोवा अशा ठिकाणी आपल्याला लगेचच 2 महिन्यामध्ये उडान स्कीम मध्ये विमान सेवा सुरू करायची आहे. उडान स्कीम म्हणजे फक्त 2000 रुपयामध्ये सोलापूरचा कुठलाही नागरिक या ठिकाणी पोहोचू शकतो. त्याच्यानंतर जर मी निवडून आलो आणि आपण जर आशीर्वाद दिले आणि मत दिले तर मी हे सुद्धा जाहीर करतो की पुढच्या 5 वर्षात सोलापूरचं होडगी रोड विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मी तयार करून देईल. या 4 विमानं तिथं थांबतात, पुढे 13 विमानं थांबेल, हे मी जाहीररित्या तुम्हाला सांगतो. आणि हे काळाची गरज आहे. त्याच्या पुढे आहे की पाण्याचा प्रश्न. दर 2 दिवसात स्वच्छ पाणी पुरवठा करणं हे ध्येय आहे. त्याच्यानंतर आपल्या इथलं जे महाडोकचं संवर्धन आहे ते करावं लागणार आहे. त्याच्यासाठी ग्रेट इंडियन बस्टर कॉन्झर्वेशन सेंटर आपण भारतातलं 3रं सोलापुरात आणायचा प्रयत्न करत आहे नाणद इथं. आणि आपल्या इथले जे काही धार्मिक पर्यटन स्थळ आहेत त्यांचा विकास करायचा आहे. त्याच्या दृष्टीने आपल्या इथलं जे काही कॉटन इंडस्ट्री आहे, मेडिकल हब आहे आणि IT इंडस्ट्रीज ह्या विमानसेवा सुरू झाल्यावर इथं येतील आणि रोजगार आपल्याला मोठ्या प्रमाणात फार वाढवायचा आहे. आणि दुसरं ध्येय म्हणजे आमचं मुख्य आहे की सोलापूर सोडून जे इच्छा नसताना बाहेर गेलेले नवयुवक आणि जे लोक आहेत पुणे, मुंबई, हैदराबाद अशा ठिकाणी, तर त्या मुलांना आपल्याला परत जे विस्थापित झालेले आहेत कुटुंब त्यांना परत सोलापुरात आणायचं आहे. कारण एक त्यांचे आई वडील सोलापुरात आहेत आणि मुलं पुण्या, मुंबईमध्ये राहतात. हे ताटातूट जी झालेली आहे ती बघवत नाही आपल्याला. आणि कोविडमध्ये ह्याचं काय सिरियसनेस होता ते लोकांनी अनुभवलेलं आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला जे मायग्रेट झालेले लोक आहेत ते परत सोलापुरात आणून त्यांना जे विस्थापित आहेत त्यांना इथं प्रस्थापित करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे परिवहनचा आहे. सोलापूरमध्ये या ठिकाणी 300 बसेस चालायच्या, डबल डेकर बसेस होत्या. सोलापूरची परिवहन सेवा ही भारतामध्ये अतिशय चांगली आणि अग्रगण्य सेवा म्हणून गणली जायची. पण इथल्या लोकांनी भ्रष्टाचार करून 20 डबड्या बसेसवर आज आणून ठेवले. त्यामध्ये 10 वर्षापूर्वी 10 वोल्वो बसेस आणल्या. त्या 7 रस्त्याला कोणी पण जाऊन बघू शकतं की 80 लाखाचे वोल्वो बसेसचा वापर फक्त तिथे एक नोटीस चिटकवण्यासाठी केला जातो. जवळपास 190 बसेस त्यांनी स्क्रॅप केल्या नवीन. आणि त्याच्याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधीने साधा प्रश्न विचारला नाही गेल्या 10 वर्षामध्ये. आणि केवळ इथल्या 15 लाख लोकांचा परिवहनचा प्रश्न आहे. त्या कशा कुठल्या तरी रिक्षात, अनधिकृत रिक्षात प्रदूषण करत त्या रिक्षा हिंडतात, त्यात कोंबून लोक प्रवास करतात. आणि अशामुळे इथल्या लोकांना वेळेवर आपल्याला कुठल्या डेस्टिनेशनला पोहोचता येत नाही किंवा कामाला जाता येत नाही. त्याचा फटका सगळ्याच लोकांना बसतोय. इथल्या लोकांना परिवहन मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. तर 300 नवीन बसेस आणि त्यातल्या इलेक्ट्रिक बसेस आणायचा आपण मानस केलेला आहे. आणि 3 वर्षापूर्वी गडकरी साहेब सोलापुरात आल्यावर स्वतः आम्ही भेटून त्यांना एक प्रपोजल दिलं होतं की हे फ्लायओव्हरच्या बाबतीत. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ते मान्य केलं आणि त्याच्यामध्ये तिथून पुढे कामाला सुरुवात झाली. फक्त विमानसेवेमध्ये काम केलेलं नाही आम्ही. त्याचबरोबर आम्ही सोलापूरला निओ मेट्रो म्हणजे इलेक्ट्रिक बसेसचा प्रोजेक्ट द्या म्हणून सांगितलं होतं. तो सुद्धा त्यांनी DPR प्लॅन मंजूर करा म्हणून इथल्या आयुक्तांना सांगितलं होतं आणि आमदार खासदारांना 3 वर्ष उठून गेले. यांनी इथला प्लॅन त्यांना सबमिट केलेला नाहीये. मग एवढ्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणूस जर मंत्र्यांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडनं ते प्लॅनिंग करून घ्यायला जर जमत नसेल तर मग ह्या इथल्या प्रशासनाचा आणि इथल्या लोकप्रतिनिधींचा आपल्याला काय उपयोग आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. इथल्या अजून जे काही पूर्वापार काळापासून इथं चांगले खेळाडू होते, इथल्या कला क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज कलाकार होते, ते विस्थापित झाले. सोलापूरमध्ये स्मार्ट सिटीच्या अंडर अनेक प्रोजेक्ट झाले. सगळ्या प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार झाला. 90% प्रोजेक्ट हे फ्लॉप होऊन पडलेले. तर त्याच्याबद्दल कोणी आवाज उठवला नाही. त्या बाबतीत मी आवाज उठवलेला आहे. आणि ते परत प्रोजेक्ट आपल्याला कार्यान्वित करून ते लोकांना त्यांची सुविधा मिळणं हे गरजेचं आहे. आणि जे काही क्रीडा कला क्षेत्रातले लोक असतील, जे विस्थापित झाले असतील किंवा जे असतील, त्यांना परत सन्मानाने सोलापूरमध्ये सगळ्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी असं वातावरण आपल्याला तयार करायचं आहे. निश्चितपणे डॉक्टर साहेब, तुम्ही जी घेतलेले जे मुद्दे आहेत ती पर्यटनाला चालना असेल, दळणवळणाला चालना असेल, त्याचबरोबर पायाभूत सुविधा असतील, त्याचबरोबर प्रदूषणाचा प्रश्न असेल, अतिक्रमणाचा प्रश्न असेल, स्मार्ट सिटीचा प्रश्न असेल, बेरोजगारी असेल, ह्या सगळ्या मुद्द्यांना जे अत्यावश्यक मुद्दे आहेत, जे व्हिजन घेऊन यायला हवं
ते निश्चितपणानं तुम्ही घेऊन आलेला. परंतु ह्याला गती देण्यासाठी तुम्ही जी प्रचाराची रणनीती कशा पद्धतीने केली आहे, लोकांपर्यंत कसं पोहोचताय, आम्ही आणखी अशा पद्धतीनं तुम्हाला चालना देण्यासाठी किंवा चांगले उमेदवार आपण बघतोय की सर्वसाधारणपणे समाजामध्ये किंवा कोर्टामध्ये सुद्धा आम्ही सर्वसाधारणपणे पाहतो. काय झालं की लोक एखादी महत्वाची घटना घडली किंवा एखादा प्रॉब्लेम आला की चांगला वकील कोण आहे हा प्रश्न विचारून तिथं चांगला वकील शोधतात. त्यानंतर एखादा आजार झाला तर चांगला डॉक्टर कोण आहे असा प्रश्न विचारून डॉक्टर शोधतात. तसंच राजकारणात देखील चांगला राजकारणी कोण आहे, चांगला प्रश्न घेऊन समाजाचा घेणारा माणूस कोण आहे हे सुद्धा निश्चितपणाने जनता विचारायला लागली. मतदारात आपण पाहिलं तर निश्चितपणे आम्ही ज्यावेळी माध्यम प्रसार माध्यम घेऊन फिरतो त्यावेळी सुद्धा लोक विचारतात चांगला उमेदवार कोण आहे. तर ते पेश होताना तुम्ही तुमचे मुद्दे घेऊन लोकांपर्यंत कसं पोहोचताय किंवा त्यासाठीची रणनीती तुमची कशी? आता हा तुम्ही अतिशय सोलापूरच्या राजकारणातला अतिशय कळीचा मुद्दा तुम्ही मला प्रश्नाच्या स्वरूपाने उचललाय की चांगला डॉक्टर कोण आहे. माणसाच्या जीवावर बेतल्यावर कुठल्याही जाती धर्माचा किंवा कुठल्याही म्हणजे अतिशय श्रीमंत कुठलाही माणूस कुठलाच आपल्या गावातला सगळ्यात चांगला डॉक्टर आहे त्याच्यापर्यंत पोहोचून त्याची ट्रीटमेंट घेण्याचं बघतो. डॉक्टर सुद्धा कुठल्याही जाती धर्माचा असू दे, आपला पेशंट कोण आहे आणि त्याला काय आजार आहे, त्याला कसा मी कमीत कमी पैशात बरं करू एवढंच विजन घेऊन असतो. मी एक अतिशय सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अस्थिरोग तज्ञ आणि रशियन इलेक्ट्रो सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आहे. म्हणजे आपल्या भाषेत वकील साहेब बोलायचं झालं तर आमच्या फील्डमध्ये मी सुप्रीम कोर्ट आहे. पण ज्या वेळेला कोर्टामध्ये सर्व समान असतात तसेच आमच्याकडे जगभरातनं पेशंट येतात, जगभरातनं डॉक्टर हे टेक्निकसाठी लाभ घेण्यासाठी शिकायला येतात. ज्यावेळेला आमच्याकडे असे पेशंट रेफर होतात त्यावेळेला आम्हाला एकच दृष्टी ठेवावी लागते की हा पेशंट आलाय तो आपल्या दारात आलाय, अतिशय कॉम्प्लिकेशन घेऊन आलेला आहे आणि आपल्याशिवाय ह्याला कोणी न्याय देऊ शकणार नाही. तर त्याला कमीत कमी पैशात कमीत कमी वेळात आपण त्याला कसं ह्याच्यातून प्रॉब्लेम मधून सॉल्व्ह करू एवढाच एक दृष्टिकोन घेऊन आम्ही गेले 1991 सालापासून आडके हॉस्पिटल आणि आडके फाउंडेशनच्या मार्फत आम्ही म्हणजे गोरगरीब रुग्णांना रुग्णसेवा देण्याचं, ऑर्थोपेडिकच नाही, डोळ्यांची असेल, लहान मुलांची असेल, माझ्या घरात 13 डॉक्टर आहेत वेगवेगळ्या पॅथीचे आणि वेगवेगळ्या फील्डमधले सुपर स्पेशालिस्ट आणि हे आम्ही दररोजच हे विजन ठेवलेलं आहे. 365 दिवस आम्ही चॅरिटी देतोय. तो जो दृष्टिकोन पेशंट आणि डॉक्टर मध्ये असतो तो दृष्टिकोन आजच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी अवलंबणं गरजेचं आहे की तुमच्या समोर कुठला पक्ष आहे, तो किती खर्च करतोय, किती ऍडव्हर्टाइज करतोय किंवा तो उमेदवार काय आहे, त्यांनी काय काय केलेलं आहे, त्याची पात्रता काय आहे हे बघणं गरजेचं आहे. कुठलीही जात पात धर्म पक्ष न बघता त्या उमेदवाराने काय काम केलंय, त्याचं काय क्वालिफिकेशन आहे आणि त्याची काय पात्रता आहे आणि तो पुढे जाऊन आपण जर त्याला मत घातलं तर सोलापूरसाठी आणि माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी काय उपयोग येईल, काय काम करेल आणि त्याला लोकप्रतिनिधी म्हणावं का हा पहिला प्रश्न प्रत्येक वोटरने विचारणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये हे जातीपातीचं राजकारण लांब राहील, त्याच्यामध्ये पक्षाचं बॅनर लांब राहील आणि आज आपण बघितलं की पक्षाचे 4-4 शकलं झालेले हे मी काय वेगळं सांगायची गरज नाहीये. जातीपातीच्या ह्याच्यामध्ये त्या पक्षाने सगळ्या लोकांना डिवाइड केलेलं आहे. पण कुठल्याही जातीपातीच्या सोलापूरकरांना ह्याच्यामध्ये कुठलाही स्वारस्य 50 वर्षात कळून चुकलेलं आहे की ह्याच्यामध्ये काही उरलेलं नाहीये. त्यांना एकच पाहिजे, हिऱ्यासारखा कॅन्डिडेट पाहिजे. त्याच्यामुळेच मी निवडणूक आयोगाचे सुद्धा आभार मानतो की मला निवडणूक आयोगाने हिरा हे चिन्ह दिलेलं आहे. तुमचं हिऱ्यासारखा, तुमचा डायमंड सारखा तुमचा उमेदवार तुम्हाला दिलेला आहे, ज्याने काम करून दाखवलं आहे, त्याच्यामध्ये काम विजन आहे सोलापूरला 5 वर्षामध्ये पुढे न्यायची आणि जर त्याला जर तुम्ही मतदान केलं तर तो तुमचे सगळेच प्रश्न मार्गी लावू शकतो. मी सुद्धा माणूस आहे आणि मी काम करताना गेले 4-4.5 वर्षात गव्हर्नमेंटच्या सगळ्या ऑफिसेस मध्ये गेलोय, दिल्ली पासून, मुंबई पासून, मंत्रालयापासून ते सगळीकडे. पण आपल्याला एक वाटत असतं की हा अधिकारी आपलं काम करत नाही, यांनी विमानसेवा रोखून धरलेली, हा चिमणी पाडत नाही. पण त्याच्यामध्ये त्याची पार्श्वभूमी पण मी सांगतो, तिथल्या काही कलेक्टर, कमिशनर किंवा पोलीस डिपार्टमेंट मधल्या लोकांचे पण काही बंधनं असतात, ते त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तर अशा ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणजे काय असतो, एका बाजूला जनता असते ज्यांना काही सेवा हवी असते, दुसऱ्या बाजूला हे काही गव्हर्नमेंट आणि ऑर्गनायझेशन असतो, त्यांच्यामधला दुवा असतो तो म्हणजे लोकप्रतिनिधी असतो.
हे नातं कधी इथल्या 50 वर्षात एकाही लोकप्रतिनिधींनी जपलेलं मी बघितलं नाही. ही जी गॅप आहे, आज आपण पुण्या मुंबईमध्ये बघतो, एखादी काही गोष्ट झाली तर ते असेंब्ली सोडून लोक तिथं धावतात आणि त्यांचे पाय जमिनीवर ठेवून लोकांमध्ये मिक्सअप होऊन ते कुठल्याही पक्षाचे जाती धर्माचे भेदभाव न करता ते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं बघतात. ही गोष्ट 50 वर्षामध्ये सोलापुरात एकाही वेळा अनुभवल्या गेलेली नाहीये. मग कशाला जात पात पक्ष पाहिजे आपल्याला? तर आता आपण विचारलं की तुम्ही कॅनव्हसिंग कसं करता. ज्या वेळेला मला लोकांनीच उभं केलंय, माझ्या नॉमिनेशन फॉर्मवर सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सह्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळं मी सर्व धर्म समभाव मानणारा माणूस आहे. एक अतिशय ब्रिलियंट कॅन्डिडेट आहे. याला सगळ्या फक्त मेडिकल फील्ड मधलंच नॉलेज नाही, मेडिकल फील्ड मध्ये अनेक गोष्टी मी सपोर्ट केलेल्या आहेत. डॉक्टरांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत. एवढं सगळं असताना माणूस ज्यावेळेला आपण समाजात राहतो त्यावेळेला असं सांगता येत नाही की मी वकील आहे, मी फक्त माझी वकिली करणार, मी डॉक्टर आहे, मला दुसऱ्याशी देणं घेणं नाहीये, असं कधीही नसतं. तुम्ही समाजात राहता, उठल्यापासून तुम्हाला अनेक समस्या तुम्हाला सुद्धा तितक्याच भेडसावत असतात. तर त्यावेळेला ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला उभारावं लागतं. आणि माझं कॅनव्हसिंग हे असं आहे की मला लोकांनी उभं केलेलं आहे, मी स्वतःहून उभारलेलो नाहीये. त्याच्यामुळे लोकांना हे सगळ्या गोष्टी मिळवून देण्यासाठी मी त्यांचं प्रतिनिधित्व करत आहे, सोलापूर विचार मंचाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्यामुळं प्रत्येक मेंबर हा 500 ते 1000 मतं मिळवून देण्याचं त्याचं टार्गेट आहे सोलापूर मध्यमधून. आणि दुसरी गोष्ट, आज हे दिवस गेलेले आहेत, दारोदारी जाणं आणि पारंपरिक जो काही प्रचार आहे ते दिवस केव्हा संपलेले आहेत. आमचा प्रचार सोशल मीडिया आणि याच्यावर अतिशय हायटेक आहे. सोलापूरच्या 3-3.5 लाख सोलापूर मध्यमधल्या प्रत्येक मतदारसंघाच्या मोबाईल मध्ये मी आहे. आणि विशेष म्हणजे त्या 3.5 लाख वोटरच्या हृदयामध्ये मी आहे. त्याच्यामुळं मला वेगळं कॅनव्हसिंग करायची गरजच उरलेली नाही. आता निश्चितच आणखी डॉक्टरांचं विजन जर पाहिलं, खरं तर माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांनी जी सुरू केलेली जी प्रचाराची रणनीती आहे ती निश्चितच त्याला तारणार आहे. सोलापूर विचार मंच खरं तर ते सोलापूरकरांच्या विकासाचं हे मंच आहे आणि त्याच्या माध्यमातून हिऱ्यासारखा एक उमेदवार त्यांच्या माध्यमातून सोलापूरकरांना मिळतोय. निश्चितपणानं तोंडनात अनेक गोष्टी असतात, कारण आपण ह्या उद्याच्या बॅलेट पेपरमध्ये अनेक 20, 22, 23 उमेदवार आहेत. त्यातला कोंदणातला हिरा जो हायलाइटर्स ज्याला डायमंड म्हणतो तो निश्चितपणाने ह्यांच्या रूपानं चमकेल अशी आपण आशा धरूया. आपण शेवटचा प्रश्न त्यांना विचारू की शेवटी तुम्ही मतदारांना किंवा दर्शकांना किंवा सोलापूरकरांना काय आव्हान तमाम मी सोलापूर मध्यमधीलच नाही तर तमाम सोलापूर जिल्ह्यातील जनतेला मी एक आवाहन करतो की तुम्ही जरी माझ्या मतदारसंघात राहत नसाल तरी प्रत्येक आपल्या ओळखीतल्या मतदाराला हे कन्व्हिन्स कराने सांगा की सोलापूरची जी काही अधोगती 50 वर्षामध्ये झालेली आहे त्याच्यातनं बाहेर निघायचा हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आणि निवडणूक आयोगाने दिलेला ही एक सुवर्ण संधी आहे. पण ती सध्या कुठल्याही पक्ष, कुठलेही मोठे मोठे भडकाऊ भाषण किंवा कुठल्याही प्रोपगंडा, खोटे आश्वासन, जाती धर्मातले तेढ याच्याकडे कुठलंही लक्ष न देता फक्त तुमच्या समोर कॅन्डिडेट कोण आहे, त्याची पात्रता, त्याचं शैक्षणिक पात्रता, त्याची विजन काय आहे, तो किती स्वच्छ प्रतिमेचा आहे एवढं बघा. 100% मतदान करा. प्रत्येक जो कोणी माझी मुलाखत बघतोय आणि त्यांनी प्रत्येकाने ती मुलाखत 100-200 जणांना पुढे सांगावी, आपलं मत सांगावं आणि प्रत्येक माणसाने 100-200 मतं मला 20 तारखेला सकाळी 7 वाजता उठून प्रत्येक मतदाराने आपापल्या केंद्रावर जावं आणि 20 नंबर अनुक्रमांक माझा आहे. हिरा हा माझं निवडणूक चिन्ह आहे. डॉक्टर संदीप शंकर आडके यांना मत देणं म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मत देणं ह्याच्यासारखं आहे. 50 वर्षामध्ये तुम्ही जी काही मतं घातलेली आहेत त्याच्यामध्ये सोलापूरचा राज तुमचा आणि तुमच्या 2 पिढ्यांचा राज झालेला आहे. पण आता ही शेवटची वेळ आहे. आता जर तुम्ही चांगलं मतदान, योग्य मतदान केलं, क्षणिक कुठल्या सुखांना, क्षणिक तुमच्या ज्या काही दुसऱ्या अजेंडा आहेत, जे काही लोक भ्रम सगळीकडे पसरवत आहेत, मी हे करेन, मी ते करेन, त्या लोकांना आपल्या दारात आल्यावर एक प्रश्न विचारा की तुम्ही जो काही अजेंडा घेऊन येत आहे तुमच्यापैकी 90% हे प्रस्थापित आहेत आणि तुमचे पक्ष हे प्रस्थापित आहेत. तर त्यांनी हे तुमच्या अजेंडावर आलेले प्रश्न तुमच्या उमेदवारीमध्ये 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षाच्या टर्म मध्ये का सॉल्व्ह केले नाही? जर ते सॉल्व्ह केले असते तर तुमचा अजेंडा कोरा असला असता.
मला कुठला पक्ष नाही, मी नवीन आहे म्हणून मी 13 नवीन अजेंडा घेऊन आलेलो आहे. त्यातला पहिला अजेंडा मी पूर्ण करून दिलेला आहे. माझ्यासमोर फक्त 12 आव्हानं आहेत आणि त्याची क्षमता आहे. मी निवडून येऊ दे ना, अगर न निवडून होते ते पुढची 12 आव्हानं सुद्धा पेलवायची काही ताकद आणि क्षमता आहे आमच्या ग्रुपमध्ये. पण हेच सांगतो मी की आणि कुठल्याही भूततापांना बळी न पडता आणि दुसरा एक लोकांच्या मनात एक संभ्रम असतो की अरे हा पण तसाच आहे, तो पण थोडा बरा आहे, मी मतदान का करायला पाहिजे. मतदान हा तुमचा अधिकार आहे. मतदान एका मताने तुमचं आणि तुमच्या गावाचं भवितव्य बदलू शकतं आणि नक्कीच मतदान करा. आणि पूर्वी कसं होतं की आपण सी ला गट्ट्याने मतदान करत होतो. गेले 60-70 वर्ष सीने काय केलंय हे तुम्ही बघितलंय. सी पेक्षा जरा चांगला म्हणून बी आला. गेल्या 10 वर्षात बी सुद्धा चांगलं काही केलं नाही. सोलापूरचं तर सोलापूरमध्ये एकही योजना किंवा प्रोजेक्ट देऊ शकला नाही बी. आणि तुम्हाला आता म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यासाठी सी बी जाऊ दे, दगडापेक्षा वीट मऊ म्हणत होते. विटाचा पण आता चिक्कल झालेला आहे. 1 रुपये तुम्हाला डायमंड मिळालेला आहे. त्याला तुम्ही मत द्या. सगळे जाती धर्म आणि बाकी सगळ्या गोष्टी भेदभाव विसरून मतदान करा. सोलापूरचा कायापालट हा तुमच्या हातात आहे. आणि एक दुसरी गोष्ट आहे, लोक मला विचारतात की तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली कसं बोलता. तर आपण बघितलंय सोलापूरच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये अनेक विचारमंच होते. एक विचारमंच फुलांवर होता, तो सक्सेसफुल झाला. पण त्याचं पुढे काय झालं, फुलाबंदी सुकून गेली, वास पण सुकून गेला. दुसरा एक विचारमंच होता, एका स्वातंत्र्य प्रेमीच्या नावाचा विचारमंच होता, तो सुद्धा चालला. पण सगळ्या स्वार्थामध्ये हे सगळे विचार डुबून गेलेले आहेत आणि सोलापूरच्या ह्या लोकांनी वाटोळा केलेला आहे. म्हणूनच हा तिसरा सोलापूरचा विचारमंच आहे की ज्याने प्रत्यक्ष काम करून त्याच्यात अतिशय सुशिक्षित, नामांकित आणि सोलापूरच्या बाहेर USA UK मध्ये राहणारे लोक सुद्धा आमच्या विचारमंचमध्ये आहेत. त्यांचा एवढा पूर्ण पाठिंबा आणि गायडन्स आहे. त्याच्यामुळं ही निवडणूक आपण नक्कीच जिंकणार आणि सोलापूरचा कायापालट करणार. पण त्याचे साक्षीदार तुम्ही व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही म्हणून जरूर मतदान करा, हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद आरती साहेब. खूप चांगल्या पद्धतीनं विजन घेऊन आलेला आहे. निश्चितपणानं तुम्हाला सांगतो सोलापूरकर आपल्या आव्हानाला दाद देतील, तुम्हाला समर्थन देतील. कारण अशी माणसं, असे व्यक्तिमत्व किंवा असं विजन सोलापूरकरांना निश्चितपणानं आवडतं. आणि आपण सुरू केलेला हा प्रवास अविरतपणे, अखंडितपणे चालू ठेवा. तुम्हाला शुभेच्छा येत्या 20 तारखेसाठी आणि ज्या दिवशी मतदान यंत्र उघडली जाते त्याही दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. अस्मिता विजनसाठी मी स्वतः धन्यवाद. अस्मिता विजनच्या आनंदी मला आमची विजन सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो काही प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि निवडणुकीच्या दिवशी आपण 20 तारखेला जरूर मतदान करावं हे पुन्हा एकदा मी तमाम सोलापूर मध्यमधल्या वोटर्सना आवाहन करतो. धन्यवाद.